भारतवर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात हजारो वर्षापूर्वीपासून समाज व्यवस्था कशी होती? ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात म्हटले आहे, ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहू राजन्यकृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः तद्भ्याम शूद्रो अजायत. बाहू राजन्यकृत. क्षत्रिय, वैश्य या मूळ वर्णांच्या कालांतराने जन्मावर आधारलेल्या जाती झाल्या. त्या जातीपातींच्या उच्चनीचतेची पाळेमुळे रुजून समाज मंदिरावर त्यांची काटेरी झुडपे फोफावली. 19व्या शतकात जरी परकीय इंग्रजांची राजवट इथे पक्की बळकट झाली होती, तरी या खंडप्राय देशातील शहराखेड्यात अतिशूद्रांना अस्पृश्य ठरवून गावाबाहेर फेकून दिले होते. त्यांचे जिणे जनावरांपेक्षाही हिणकस झाले होते. दैन्य, दारिद्र्य आणि अज्ञान यांचा कहर झाला होता. एक पंचमांश हिंदुस्थान असाच होता. त्यातच पारंपरिक रूढी अशी की यांना शिवून सुद्धा घ्यायचे नाही. हीच रूढी जगाच्या अंतापर्यंत चालणार, हेच आमचे दैव आणि कर्मगती अशी त्यांची धारणाच बनलेली. अशा परिस्थितीत कोकणात दापोली नजीक आंबवडे गावच्या अस्पृश्यांपैकी महार जमातीत सुभेदार रामजी सकपाळ यांच्या पोटी भीम नावाचा मुलगा 14 एप्रिल 1891 रोजी झाला. दापोलीस भीमचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. लवकरच रामजी सकपाळ साताऱ्यात राहायला आले. येथेच भीमच्या एका शिक्षकाने मूळच्या आंबवडे गावावरून आपल्या आवडत्या शिष्याचे आडनाव आंबेडकर असे केले. याच वयात भीमला एक निराळी जाणीव झाली. त्याचे केस वाढले होते. तो नापिताकडे गेला. 1903-4 चा तो काळ. कुणाचा रे पोरा तो? महाराजा, तुझं कॅस कापून माझा वस्तारा इटाळू दे का? जा. काय, मी महार आहे? म्हशीचे केस कापताना वस्तारा विटाळत नाही, आणि मी माणूस असून माझे केस कापताना तो विटाळतो? एकदा शाळेला जाताना भीमला अतिशय तहान लागली. समोर आड होता. तो आडावर जाऊन पाणी पिऊ लागला. तोच, अपुबाई, महाराच्या पोराने पाणी पाठवलं. अरे कुणी आहे का तिकडं? धावा धावा. माराले त्याला, काढा झोडपून. अस्पृश्यता म्हणजे काय हे भीमला या वयातच चांगलं कळलं. पुढे हे कुटुंब मुंबईच्या गिरण गावात लोअर परळमधील डबक चाळीत राहायला आले. मुंबईत भीमराव 1907 साली मॅट्रिक होऊन कॉलेजातही गेला. अस्पृश्य समाजात ज्ञानदीप व्हावा असे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारख्या अनेकांचे प्रयत्न पूर्वीपासून चालूच होते. या ज्योतीला बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी जीवदान दिले. त्यांनी स्कॉलरशिप दिली आणि भीमराव 1912 साली एल्फिन्स्टन कॉलेजमधील BA झाले. सयाजीराव महाराजांनीच आर्थिक मदत देऊन पुढचाही मार्ग दाखवला. उच्च शिक्षणासाठी 1913 साली भीमराव अमेरिकेला गेले. (1915 साली कोलंबिया युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्र विषय घेऊन त्यांनी MA पदवी प्राप्त केली. पहिल्या महायुद्धाच्या रणधुमाळीत ते हिंदुस्थानास परत आले. 1920 साली पुन्हा शिक्षणासाठी ते लंडनला गेले. त्यावेळी 2 सखे सोबती त्यांच्या बरोबर होते. ग्रंथ हे सखे होते, तर दारिद्र्य सोबती होते. कुणी एक PhD, DSc, बार ॲट लॉ या पदव्या मिळवून 1923 साली ते हिंदुस्थानास परत आले.
याच काळाच्या आसपास गांधीजींच्या चळवळीने हिंदुस्थानात मूळ धरले होते. अनेक पिढ्या झोपलेला हिंदुस्थान खडबडून जागा होऊ लागला होता. अशा वेळी डॉक्टर आंबेडकरांची आपल्या कुटुंबियांसाठी कोर्ट कचेरीतील मिळकतीपेक्षा आपल्या हजारो दीन दुर्बल बांधवांकडेच दृष्टी अधिक वळली. त्यांनी 1924 साली आपणाभोवती अनेक कार्यकर्ते मित्र जमवले. या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने समाजकार्य करण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा ही संस्था स्थापन केली. एवढ्याने भागले नाही. लवकरच बहिष्कृत भारत हे द्विसाप्ताहिकही त्यांनी सुरू केले. वास्तविक रावबहादूर एस.के. बोले यांच्या 1930 कौन्सिल मधील ठरावानुरूप सार्वजनिक पाणवठे खुले झाले होते. तरीही समाजात प्रत्यक्ष व्यवहार मात्र सर्रास हा असाच होता. जनावरांची शिवाशिव चालत होती, पण दलित माणूस दूर दूर. अशा परिस्थितीत महाडचे 14 तळे नगरपालिकेने खुले करूनही अस्पृश्यांना त्यात पाणी भरू दिले जात नसे. त्यात पाणी भरण्याचा हक्क बजावण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी दलित वर्गीयांना संघटित होण्याची हाक दिली. खेड्यापाड्यातून आलेल्या हजारो दलितांचा 1927 साली 14 तळ्यावर मोर्चा गेला. महाडला परिषद झाली. परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलित स्त्री पुरुषांना आदेश दिला, स्वाभिमानाने आणि स्वच्छतेने राहा, भीक मागू नका, मृतमांस खाऊ नका, मुलामुलींना शिकवा. याच परिषदेत जुनाट समाज रचनेला आपला कडवा विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी मनुस्मृतीची होळी करताच त्यांच्यावर टीकेचे आभाळ उठले. महाडप्रमाणेच नाशिकला देवळात जाऊन पूजा करण्याचा दलितांचा हक्क साबित करण्यासाठी तेथील काळाराम मंदिरावर त्यांनी 1930 साली सत्याग्रह सुरू केला. पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, तरीही सत्याग्रह चालूच राहिला. अखेर सवर्णी यांनी मंदिराचे दरवाजेच बंद करून घेतले. मग अस्पृश्य हे हिंदूच आहेत की नाहीत या विचारांचा देशभर कोलाहल झाला. मेघडंबर हे लावले. इकडे गांधीजींनी ब्रिटिश राजवटीकडे वसाहतीच्या स्वराज्याची मागणी होती. त्यातून 1930-31 ची गोलमेज परिषद निघाली. लंडनला भरलेल्या या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मागितला, तर गांधीजींना अस्पृश्यांनी हिंदू समाजातून फुटून निघावे हे मान्यच होईना. दोघात भारी मतभेद झाला. या मतभेदाच्या विजा देशभर कडाडत राहिल्या. याच संबंधात महात्मा गांधींनी पुण्यास एरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. प्रथम आंबेडकर आपला आग्रह सोडिनात. तेव्हा कित्येकांनी त्यांना कठोर राष्ट्रद्रोही सुद्धा म्हटले. शेवटी अनेक थोर पुढाऱ्यांच्या प्रयत्नांनी संयुक्त मतदारसंघाची तोड निघाली आणि 1932चा सुप्रसिद्ध पुणे करार घडून आला. ढग कोसळले. कटुतेचा धूळ कचरा धुवून निघाला. दलित वर्ग आणि सवर्ण हिंदूंच्या एकत्वाचा पाया हा असा घातला गेला. हा झगडा डॉक्टर आंबेडकरांनी का चालवला होता? त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासोबतच आपल्या पददलित बांधवांना न्याय, समता, स्वयंनिर्णय आणि बंधुत्व मिळवून द्यायचे होते. न्याय, समता, स्वातंत्र्य झगडून मिळवता येते, पण बंधुत्व तसे मिळत नाही. म्हणून त्यांनी 1935 सालीच येवले येथून धर्मांतराची घोषणा केली. 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ते 1937-38 पर्यंत विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राचार्यही होते. 1939 साली जगात दुसरे महायुद्ध पेटले. डॉक्टर आंबेडकरांनी त्यात दलितांची महार पलटण उभी केली. लवकरच आलेल्या क्रिप्स योजनेत
त्यांनी दलितांची बाजू हिरिरीने मांडली. (1942) साली ब्रिटिश राजवटीत मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते दलितांचे बाबासाहेब बनले. एकेका अस्पृश्याचे हात, अंतःकरण आणि बुद्धी बळकट झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही हे डॉक्टर आंबेडकरांनी ओळखले होते. सरकारी नोकरीत त्यांनी दलितांना राखीव जागा तर निर्माण केल्याच, पण गिरण्यात राबणाऱ्या कायम मजुरांना त्यांनी पगारी सुट्टीही मिळवून दिली. कोकणातील खोती, महारवतन, वेठ बिगार असे अनेक प्रश्न हाताळले. हजारो वर्षे खचून गेलेल्या दलितांच्या अंतःकरणात आत्मविश्वास आणि स्वाभिमान डॉक्टर आंबेडकरांनी प्रगट केला आणि त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षण संस्था काढण्याची ते वाट पाहत होते. एवढ्यात 1945 साली युद्ध संपले आणि 1947 साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला. डॉक्टर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. राष्ट्रध्वज समितीचे ते सभासद होते. या समितीने सम्राट अशोकाचे रथचक्र ध्वजावर स्थापन केले. इतकेच काय, स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे प्रमुख डॉक्टर आंबेडकरच होते. या समितीने घटनेत प्रथमच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा जाहीरनामा फडकावला. घटनेच्या 17व्या कलमानुसार भारतातील 7 कोटी लोकांची हजारो पिढ्यांची अस्पृश्यता कायद्यानेच गाडून टाकली गेली. नव्या सामाजिक युगाचा उदय झाला. शूद्रातिशूद्राप्रमाणेच भारतीय स्त्रियांनाही हक्काचे जीवन प्राप्त व्हावे म्हणून अनेकांशी चर्चा करून मोठ्या मेहनतीने त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. त्याला लोकमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. 1951 मध्ये त्यांनी ते लोकसभेत मांडले, परंतु त्यातील काही कलमाबद्दल मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला. अशा रीतीने सतत 27 वर्षे आपल्या दलित बांधवांच्या उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकरांनी साप्ताहिके काढली, संघटना बांधल्या, सभा परिषदा गाजवल्या, देश विदेशात दौरे केले, समता सैनिक दल काढले, वार दिले आणि घेतलेही. पण 7 कोटी दलितांच्या विमोचनासाठी या देशात कधीच नव्हते असे एक तुफान उभे केले. या झंझावाती जीवनातही दलितांच्या बौद्धिक प्रगतीसाठी त्यांनी औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय, मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय अशी ज्ञानदानाची अखंड गंगोत्री नव्या पिढीसाठी निर्माण केली. पूर्वीचा पददलित इथे नवजीवन पिऊन नवा माणूस निर्माण होऊन बाहेर पडू लागला. मुंबईतील दादर भागात राजगृह हे आपले निवासस्थान त्यांनी 1934 साली बांधले. जीवनात अनेक वेळा उपाशी राहूनही खरेदी केलेल्या ग्रंथांचा बहुमोल संग्रह या सजगृहात त्यांनी केला होता. या वादळी जीवनातही क्षण क्षण वेचून अर्थशास्त्र, कायदा, धर्म, इतिहास या नाना विषयावर विद्वन्मान्य ठरलेले ग्रंथ या प्रकांड पंडितांनी लिहिले. 1952 साली डॉक्टर आंबेडकरांना जगन्मान्य कोलंबिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली. आता जीवनाची सायंकाळ आली. त्या अनंताशी एकरूप कसे होता येईल ही तळमळ अखंड जागी होती. 1956 साली ऑक्टोबर मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नंतर नेपाळात खाटमांडूस झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेलाही ते हजर राहिले. परंतु डिसेंबरच्या 6 तारखेला त्या सर्वभक्षक काळाने दिल्लीत त्यांच्यावर अकस्मात झडप घातली.
त्यांची अंत्ययात्रा मुंबईत निघेल हे जाहीर होताच शहराखेड्यातून लाखो लोक मुंबईकडे धावले. बाबासाहेब जगाचा अखेरचा निरोप घेत चालले. बाबासाहेब अखेर दादर चौपाटीवर आले. त्यांनी शाही सलामी घेतली. चिरशांतीचे चंदनी आसन पुलकित झाले. अग्नी त्यांच्या शरीराला स्पर्श करून पावन झाला. डॉक्टर आंबेडकर गेले पण भारत आणि हिंदू धर्म यांच्यावरील अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढून गेले. हजारो वर्षाच्या जुनाट रूढीला स्वतःच्या जन्माची धडक देणाऱ्या या पराक्रमी विद्वान महापुरुषाचा जीवन इतिहास केवळ भारतालाच नव्हे अखिल जगाला अखंड सांगत राहील. न स्वहं कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःखतप्तानां प्राणीनां आर्तिनाशनम्. मा कंची दुःखमागमा